त्यांनी उमेदवारी दिली यातच आलेला आहे की या भागात कर्डिले साहेबांच्या स्वप्नातला पूर्ण विकास होणार आहे. हे मला वेगळं सांगायची गरज नाही आहे. पण एक सांगते, माणूस गेल्यावर आपल्याला वाटतं वेडी आशा असते परत या. येत नसतो माणूस. आपणच अग्नी देतो आपल्या हाताने, कसं येईल तो परत माणूस? तो परत परत येईल अशी अपेक्षा करणं चूक आहे. पण त्याचे विचार जिवंत राहतील, त्यांनी बघितलेले स्वप्न जे अधुरे आहेत ते पूर्ण होतील. ही अक्षय तुमची जबाबदारी आहे. आमदार तर होणारच आहे, पण घरात जरी लहान असशील मोठा असशील तर तुला मोठं व्हावं लागेल. तुझ्यापेक्षा मोठ्यांनी वाईट वागले, लहानांनी वाईट वागले तरी तुला ते सहन करावं लागेल. हे सगळे मोठे लोक म्हणतील आम्ही कर्डिले साहेब असे करायचे, कर्डिले साहेब तसे करायचे, त्यांनाही समाधानी ठेवावं लागेल. तरुणांना सुद्धा दिशा द्यावी लागेल आणि पक्षाच्या या सगळ्या संस्कारामध्ये स्वतःला रंग तो लावून तुला सामान्य माणसाची सेवा करावी लागेल. आणि अक्षय ते करेल, कारण त्याच्या बोलण्यातच प्रामाणिकपणा आहे, ते चेहऱ्यातच प्रामाणिकपणा आहे. तो बोलताना ज्या पोटातून बोलत होतो मला पूर्ण विश्वास आहे कर्डिले साहेबांच्या मनामध्ये वागण्यामध्ये नाही एक असा निरागसपणा होता, एक निष्पापपणा होता, तेवढाच कणखरपणा होता, तेवढाच जशाला तसे पण होते. पैलवान होते, कोणाचं थोडीच सहन करणार होते ते, जशाला तसे पण होते. कार्यकर्त्याला काही झालं तर मग कशाला थांबत नव्हते ते, पण प्रेम मात्र करायचे. मी कितीतरी वेळा मुख्यमंत्री साहेब यांच्या घरी मुक्कामाला गेले, कितीतरी वेळ. एवढासा अक्षय पाहिलाय मी कितीतरी वेळा. म्हणजे त्यालाही घेतलं असेल कडे, नातीलाही घेतलं. एवढ्या वेळा राहिले. कर्डिले साहेबांनी एवढा प्रेम दिलं, म्हणजे जसा मला माझा सख्खा चुलत्यांनी प्रेम द्यायला पाहिजे ना असं प्रेम दिलंय. अगदी अजून खात आहे ताई, मी मध्ये बरे नव्हतं, रोड झाले नाही ताई, तसं नाही, जरा तुम्ही साहेबांच्या लेके अशा धष्टपुष्ट दिसल्या पाहिजे. इतकं बारीक प्रेम त्यांनी केलं. मला ते बघवलं नाही त्यांना जे त्रास झाला, त्यांना ते पैलवान गड्याला जमलं नाही ना, मानक्याचा त्रास, चालणं फिरणं, आराम करणं माहीत नाही. आराम केला असता तरी जगले असते, पण आरामच नाही केला, सतत बाहेर, सतत लोकात, म्हणून हे झालं. पण ठीक आहे, त्यांचं आयुष्य, त्यांचे श्वास ते तेवढेच घेऊन आले होते, पण त्यांचा विश्वास मात्र त्यांच्यानंतर सुद्धा जिवंत राहणार आहे. अक्षयच्या रूपाने राहणार आहे, तुमच्या रूपाने राहणार आहे, आमच्या सर्वांच्या येणाऱ्या यशाच्या रूपाने राहणार आहे. खरं तर जेव्हा अक्षयचं भाषण चाललं होतं तेव्हा मी मन लावून त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होते, बोलण्याचा चढ उतार बघत होते, ऐकत होते, आणि त्याच्या हृदयातलं दुःख क्षणोक्षणी मी अनुभवत होते. आणि त्यांनी पण म्हटलं की पंकजाताई, या दुःखाला तुम्ही ओळखता, ईश्वर करो असं दुःख कुणावरच येऊ नये. कर्डिले साहेबांचं काही वय नव्हतं जाण्याचं, आणि पहिलवान गडी हसमुख पडले तरी मी बघितलेले त्या काळातले कर्डिले साहेब. मुंडे साहेब माझ्या घरी पुण्याला जेव्हा मी राहायचे तेव्हा मुंडे साहेब पुण्याला यायचे, आणि दरवेळी एक मीटिंग ठरलेली असायची, म्हणजे शिवाजीराव कर्डिले माझे मित्र येणार आहेत, ते आले तर त्यांना चहा दे, त्यांना जेवायचं की नाही विचार, त्यांची काळजी घे, मी त्यांना आमदार करणार आहे हे मुंडे साहेबांनी जाण्याच्या आधीच ठरवलेलं होतं. हे प्रेम होतं त्याचं, ते सगळं मी बघत होते, ऐकत होते. कर्तृत्ववान पित्याच्या पोटी जन्म घेणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे, भाग्याची गोष्ट आहे, आपल्या हातात नाही आहे आपल्याला कोणाच्या पोटी जन्म घ्यायचा आहे, पण त्याचं कर्तृत्व चालू ठेवण्याची संधी मिळणं आणि त्याच्यामध्ये यश येणं ही खरी कृपा आहे ईश्वराची. मला असं वाटतं की ही कृपा नक्कीच अक्षयवर आहे, कारण त्या दिवशी जेव्हा मी कर्डिले साहेबांच्या अंत्यविधीला आले होते त्या दिवशी मी पाहिलंय. आता आपण सभा सावलीत ठेवली आहे, पण त्या दिवशी भर उन्हामध्ये अख्खा राहुरीचा परिसर रडत होता, कर्डिले साहेबांना परत या म्हणून घोषणा देत होता. अक्षय एखाद्या छोट्या बाळाप्रमाणे रडत होत्या. कर्डिले साहेबांच्या धर्मपत्नी, मुली, सुना आक्रोश करत होत्या. ते सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, आणि तेव्हा मनामध्ये एक इच्छा होऊन गेली की आता या लेकराला संधी मिळाली पाहिजे. बघा कसं चांगलं बोललं लेकरू, हो, किती चांगलं भाषण केलं. मी त्याला विचारलं, अक्षय वय काय? सीएम साहेब आपल्याला सांगते 4 तारखेला निकाल आहे, आणि अक्षय 4 तारखेला 30 वर्षाचा पूर्ण होते, वाढदिवस आहे अक्षयचा. आणि वडिलाच्या जाण्यानंतर जसं आपण लहानपणी सणाची वाट पाहतो, चांगल्या दिवसांची वाट पाहतो, नवीन कपडे मिळतील, आनंद होईल, पण जेव्हा आपल्या हृदयात वास करणारा माणूस जो जातो, आपल्याला आपल्या प्राणाहून प्रिय माणूस जेव्हा जातो, तेव्हा आपल्याला सण नको वाटतात, असे दिवस नको वाटतात. अक्षयला हा दिवस नक्कीच कर्डिले साहेबांच्या नंतर काही आनंद देणारा नाही,
पण कर्डिले साहेबांच्या नंतर आशीर्वाद देणारा ठरवायचा असेल तर तुम्हा सर्वांना प्रचंड मताने अक्षयला विजयी करावं लागेल.